रील अँड रियालिटी दोन शब्द आहेत ना. रील लाईफ अँड रियालिटी लाईफ लय वेगळी आहे, खूप म्हणजे खूप वेगळी आहे. आपल्याला फक्त ते मोबाईल बघून रील्स बघत बसलं की तेच खरं वाटायला लागले आजकाल. लक्षात आहे का? म्हणजे हेच जग आहे. अरे बाबा जग ते नाही. लक्षात येते का? उगच इंस्टाग्रामवर गेलं आणि त्या ठिकाणी बाबांनो व्हिडिओज बघितले की बाबा पैसा कमवायचे, हे करायचे ते करायचे, लगेच लाईक. बरोबर आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ समोरच्याला वाटावं, बघणाऱ्याला तुम्ही लाईक केलं त्याला बाबा तुम्ही खरंच पैसे कमवता काय आयुष्यामध्ये. बरोबर आहे की नाही? तर ते चुकीचं आहे. ज्याला आयुष्यात काहीतरी कमाई करायचे, पैसे कमवायचे, लक्षात आहे का, ते इंस्टाग्रामवर बसून रील लाईक करत नाही, बिकॉज त्याला वेळच मिळत नाही. जर ते खरं कमाई करत असेल आणि खरं कामामध्ये व्यस्त असेल तर. लक्षात येते की कुठंतरी आपल्याला या गोष्टींची जाणीव झाली पाहिजे. उगं इंस्टाग्राम स्क्रोल करून आयुष्य नाही आपलं हे होत कडेला निघत. लक्षात येते? कुठंतरी आपल्याला त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, त्या जगापासून दूर जावं लागतं, तेव्हा रिअल लाईफमध्ये कुठंतरी रील बनवू शकाल. लक्षात येते का? म्हणजे समजतंय मी काय म्हणतोय? रिअल लाईफ पासून दूर गेलात तर रिअल लाईफमध्ये तुमच्यावर सुद्धा कधीतरी कोणीतरी रील बनवेल आणि ती इंस्टाग्रामवर टाकेल आणि पुन्हा ते 1000 लोक तुम्हाला बघतील, पण तुम्ही नाही बघणार कारण तुमच्याकडे वेळच नसणार आहे ना. तेव्हा तुम्ही रिअल लाईफ जगत असता. काय जगत असता? रिअल लाईफ जगत असता.